नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। हा आपल्या जुन्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे। याआधी मी मुंबई व चंद्रपूरची प्रश्नपत्रिका सोडवली आहे। आज आपण नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा। या पार्टमध्ये आपण जीके व मराठीचे प्रश्न समजून घेणार आहोत। चला सुरू करूया जीकेच्या प्रश्नांपासून। 50वा प्रश्न आहे, खालीलपैकी लीळाचरित्र हे साहित्य कोणी लिहिले आहे? याचे उत्तर आहे सी. माईम भट्ट। 51वा प्रश्न आहे, यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही? याचे उत्तर आहे डी. वैनगंगा नदी। वैनगंगा नदी ही विदर्भातून वाहते। 52 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा। यामध्ये गांधीजींनी केलेली चळवळ आणि कोणत्या वर्षी ते सुरू झाली हे सांगायचे आहे। तर ए आहे चंपारण सत्याग्रह 1923, हे चुकीचे आहे। चंपारण सत्याग्रह हा 1917चा आहे। बी आहे भारत छोडो चळवळ 1944, हे देखील चुकीचे आहे, ती 1942ची आहे। सी आहे खेडा सत्याग्रह 1916, हे देखील चुकीचे आहे, ते 1918चे आहे। डी आहे असहकार आंदोलन 1920, हे बरोबर आहे, याचे उत्तर आहे डी। 53 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? याचे उत्तर आहे ए. 26 जानेवारी 1950। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली होती। 54 नंबरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय? सध्या संजय मल्होत्रा हे गव्हर्नर आहेत RBIचे। 55 नंबरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा। तर विधान 1 आहे, यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते। तर बरोबर आहे मित्रांनो, यंग इंडिया याचे संस्थापक महात्मा गांधीच होते। दुसरा विधान आहे, दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोप्तार हे वृत्तपत्र सुरू केले, हे देखील बरोबर आहे। तिसरं विधान आहे, न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली, हे चुकीचं आहे, म्हणून याचे उत्तर आहे सी. फक्त विधान 1 व 2 बरोबर। 56 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये आहे? याचे उत्तर आहे सी. कलम 51 अ मध्ये आहे मूलभूत कर्तव्य। एकूण 10 मूलभूत कर्तव्य आहे, हे देखील लक्षात ठेवा। 57 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कुठे आढळतो? याचे उत्तर आहे सी. कोकण। 58 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। यामध्ये महापुरुषांचे नाव आणि त्यांचे जन्म ठिकाण सांगितले आहे। ए आहे विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे जन्म ठिकाण भगूर, बरोबर आहे। बी आहे शहीद भगत सिंग आणि त्यांचे जन्म ठिकाण अमृतसर दिले आहे, हे चुकीचे आहे, म्हणून याचे उत्तर आहे बी. शहीद भगत सिंग। 51 नंबरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा। विधान 1 काय दिलाय, लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, बरोबर आहे। विधान 2 आहे, राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 वर्ष आहे, हे देखील बरोबर आहे। विधान 3 काय आहे, राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 वर्ष आहे, हे चुकीचे आहे। राष्ट्रपदासाठी किमान वयोमर्यादा 35 वर्ष आहे, म्हणून याचे उत्तर आहे ए. फक्त विधान 1 व 2 बरोबर। 60 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। कोणता दिन साजरा केला जातो आणि तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे सांगायचे आहे। तर ए मध्ये काय, मराठी राजभाषा गौरव दिन 21 मार्च रोजी साजरा होतो म्हणते, ते चुकीचे आहे। मराठी राजभाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा होतो। बाकी तीनही बरोबर आहेत, म्हणून याचे उत्तर आहे ए। 61 नंबरचा प्रश्न आहे, सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे डी. गडचिरोलीमध्ये घनता सर्वात कमी आहे व सर्वात कमी लोकसंख्या विचारली तर त्याचे उत्तर राहील सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न आहे 62 नंबरचा, BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? याचे उत्तर आहे सी. क्षयरोगासाठी वापरली जाते। 63 नंबरचा प्रश्न आहे, सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही? याचे उत्तर आहे डी. पद्मा सुब्रमण्यम। चौधरी चरण सिंग, लालकृष्ण अडवाणी आणि कर्पूरी ठाकूर या तिघांनाही भारतरत्न जाहीर झाला होता। 64 नंबरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? याचे उत्तर आहे सी.
रतन टाटा हे पहिले अध्यक्ष होते. 65 नंबरचा प्रश्न आहे, शंघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? याचं उत्तर आहे बी, पाकिस्तान सदस्य नाही. 66 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. यामध्ये 1857च्या उठावाची ठिकाणे व तिथून कोणी नेतृत्व केले हे विचारले आहे. तर याचे उत्तर आहे ए, दिल्ली. दिल्लीमधून बहादूर शाह जफर यांनी नेतृत्व केले. झाशीमधून राणी लक्ष्मीबाई आणि कानपूर येथून नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व केले होते. लखनौमधून बेगम हजरत महल यांनी केले होते. 67 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमा लगत नाही? याचे उत्तर आहे बी, पश्चिम बंगाल हे भूतानच्या सीमेवर येत नाही. 68 नंबरचा प्रश्न आहे, अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत? याचं उत्तर आहे डी, राजा बढे यांनी लिहिलं आहे. आणि संगीतबद्ध त्याला शाहीर साबळे यांनी केलं आहे. 69 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? त्याचे उत्तर आहे बी, त्वचा हे सर्वात मोठे अवयव आहे. जर सर्वात मोठी पेशी विचारली तर ती आहे यकृत. 70 नंबरचा प्रश्न आहे, बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? त्याचे उत्तर आहे ए, सोडियम बायकार्बोनेट हे बेकिंग सोड्याचे नाव आहे. 71 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव काय? त्याचे उत्तर आहे डी, रोहित शर्मा. 72 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? याचे उत्तर आहे डी, कलम 356. मित्रांनो, तुम्हाला सर्व महत्त्वाच्या कलमा लक्षात राहणे गरजेचे आहे. मी पूर्ण महत्त्वाच्या कलमाची व्हिडिओ बनवली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि वर देखील तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल. 73 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे? त्याचे उत्तर आहे डी, बाळगीर म्हणत असे. 74 नंबरचा प्रश्न आहे, यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? याचे उत्तर आहे ए, केवलादेव हे उद्यान महाराष्ट्रात नाही, बाकी तीनही महाराष्ट्रामध्ये आहे. 75 नंबरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. विधान 1 आहे, दुहेरी शासन पद्धत भारतामध्ये वॉरन हेस्टिंग यांनी सुरू केली. दुसरे विधान आहे, दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आल्या. तर मित्रांनो, पहिले विधान हे चुकीचे आहे. दुहेरी शासन पद्धत हे वॉरन हेस्टिंग्स नाही, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली. पण दुसरे विधान हे बरोबर आहे, म्हणून याचे उत्तर आहे बी, फक्त विधान 2 बरोबर. 26 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत? तर मित्रांनो, श्वास व्यंजन म्हणजे काय? श्वास व्यंजन म्हणजेच कठोर वर्ण होतात. याचे उत्तर आहे सी, द आणि ध हे श्वास व्यंजन नाही. 27 नंबरचा प्रश्न आहे, खालील शब्दांची योग्य आकार विल्हे मांडणी करा. आकार विल्हे मांडणी म्हणजे जसे आपण इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मांडतो तसे. तर बघा, पहिला काय अ, त्याच्यानंतर आ दिलाय आणि पुन्हा अ दिलाय, म्हणून हे चुकीचं आहे. याचं उत्तर आहे डी. 28 नंबरचा प्रश्न आहे, लाळ घोटणे या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ ओळखा. याचं उत्तर आहे डी, मिळण्याची इच्छा धरणे. 21 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे? याचं उत्तर आहे डी, आ प्लस रू. आ प्लस रू होते अरी. 30 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही? याचं उत्तर आहे डी, लाडू प्लस आत इक्वल टू लाडूत हे पररूप संधीचे उदाहरण नाही. 31 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही? तर याचं उत्तर आहे बी, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण हे अव्यय आहे, ही अविकारी जात आहे. बाकी तीनही नाम, सर्वनाम आणि क्रियापद हे विकारी जात आहेत शब्दाची. 32 नंबरचा प्रश्न आहे, चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती? तर चांगल्यांना हे नाम आहे, म्हणून याचं उत्तर आहे ए, नाम. 33 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. तर बघा, वाक्य काय, गाय गुराख्याकडून बांधली जाते. हा आहे कर्मकर्तरी प्रयोग, म्हणून याचं उत्तर आहे डी, कर्मकर्तरी प्रयोग. 34 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. यामध्ये उपमेय आहे मृगाचे तुषार. याचे उत्तर आहे ए, मृगाचे तुषार. आणि उपमान आहे माऊलीचे दुग्ध. उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिली जाते आणि उपमान म्हणजे ज्याची उपमा दिली जाते. 35 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर पहिली जोडी काय, स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास तर हे बरोबर आहे. दुसरा आहे अपसारण चिन्ह.
एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास हे चुकीचे आहे मित्रांनो. अपसारण चिन्ह एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देताना वापरले जाते. अपसारण चिन्ह हे या प्रकारचे असते. 35 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही? याचे उत्तर आहे डी. कन्नड ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही. बाकी तीनही भाषा लिहिल्या जातात. कन्नड ही द्रविडी लिपीमध्ये लिहिली जाते. 37 नंबरचा प्रश्न आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲ व ऑ हे आदात्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली? याचे उत्तर आहे डी. अरविंद मंगळूरकर. 38 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. तर ए आहे अश्व बरोबर वारू, तर बरोबर आहे. बी आहे जीवन म्हणजेच पाणी, हे देखील बरोबर आहे. डी आहे अमित म्हणजे अगणित, हे देखील बरोबर आहे. पण सी आहे खल बरोबर सज्जन, हे चुकीचे आहे. म्हणून याचे उत्तर आहे सी. 39 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. तर पहिला आहे विधवाच्या विरुद्धार्थी सुवासिनी, हे बरोबर आहे. अनुच्च विरुद्धार्थी अग्रज, हे देखील बरोबर आहे. सुकरचं दुष्कर, हे देखील बरोबर आहे. पण सातचं परमार्थ होत नाही, हे चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर आहे डी. 40 नंबरचा प्रश्न आहे, कठोर ताळू व कोमल ताळू यांच्या मधल्या भागास असे म्हणतात. याचं उत्तर आहे सी. मृदा म्हणतात. 41 नंबरचा प्रश्न आहे, समरस होणे या वाक् प्रकाराच्या खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे बी. गुंग होणे. 42 नंबरचा प्रश्न आहे, पाच मुखी परमेश्वर या म्हणीच्या खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे ए. बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. 43 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील विशेष्य ओळखा. वाक्य आहे, बगीच्यामध्ये चांगली मुले अभ्यास करतात. तर यामध्ये विशेषण आहे चांगली आणि विशेष्य आहे मुले. याचे उत्तर आहे बी. मुले. 44 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही? याचे उत्तर आहे डी. सूरज रोज व्यायाम करतो, हे संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही. 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी काव्य ग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा. पहिली आहे कोकावली मोरोपंत, ही बरोबर आहे. दुसरी आहे ज्वाला आणि फुले बाबा आमटे, हे देखील बरोबर आहे. तिसरी आहे भावार्थ दीपिका वामन पंडित, हे चुकीची आहे. म्हणून याचे उत्तर आहे सी. भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका ही संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. पहिला वाक्य काय, सचिन क्रिकेट खेळत होता, हे चालू भूतकाळाचे वाक्य आहे. दुसरा वाक्य, राहुल वाचन करत होता, हे देखील चालू भूतकाळाचे वाक्य आहे. तिसरा आहे, शेतकरी शेत नांगरत आहे, हे चालू वर्तमान काळाचे वाक्य आहे. चौथा आहे, मधूने लाडू खाल्ला होता, हे पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे डी. 47 नंबरचा प्रश्न आहे, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? त्याचं उत्तर आहे सी. संत एकनाथ महाराजांनी. 48 नंबरचे प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. याचं उत्तर आहे बी. वाद्यांचा वृंद असतो. 49 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे सी. काटा हा एकवचनी शब्द आहे. काटा, काटे. खाटा याचा एकवचनी शब्द आहे खाट. वाटा याचा एकवचनी शब्द आहे वाट. तसेच लाटा याचा एकवचनी शब्द लाट होतो.